नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा नेहाचं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि हे निमित्त फार वेगळं आहे. सरप्राईजच दिले अर्थात तिने. मुक्ताई सिनेमानंतर ती पहिल्यांदाच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकते, पदार्पण करते. आणि ज्यांच्या नशिबात असं कधी होत नाही, घडत नाही की थेट टॉपच्या चॅनलमध्ये, नंबर 1 चॅनलमध्ये लीड भूमिका मिळवणं, ही खरंच खूप नशिबाची गोष्ट आहे. नशीबवान आहेस तू. कसं वाटतं, म्हणजे काय एकंदरीत कसा अनुभव आहे? खूप जास्त एक्सायटेड आहे मी या क्षणाला, कारण इतकं सगळं छान पद्धतीने जुळून आलंय ना. आणि खरंच मालिकेचं नाव ना माझ्या आयुष्यासाठी खूप ऍक्ट आहे की नशिबान आहे यार. खरंच म्हणजे इतकं सगळं सहज झालं नाही, त्यामुळे म्हणजे खूप काय म्हणतो आपण की आपल्यासमोर एक नदी आहे मायापुढे, त्या नदीत मला कोणीतरी ढकललं बरं का. मी अजिबात स्वतःहून उडी नाही घेतली, मला ढकललं आणि मला आता सांगितलं की आता पोहता येत नसेल तर शिक, आणि पोहता येत असेल तर पोहत पोहत जा पुढे. सो ते तसं काइंड ऑफ माझं झालेलं की आता नदीत तर पडली आहे मी, आता पोहता येतंय का नाही हे मलाही अजून माहिती नाही. सो आता ते कळेल माझं मला. याच्यात एक समीकरण आहे, तिथेही प्रवाह आहे आणि इथेही अरे क्या बात आहे. त्या प्रवाहाबरोबरच आता पुढे जायचंय. येस येस डेफिनेटली. पण जेव्हा असं समजलं की आपण या मालिकेसाठी सिलेक्ट झालेलो आहोत, काय होती पहिली भूमिका साधारण? काय तेव्हाची रिॲक्शन काय होती? खरं सांगायचं तर मला खूप भीती वाटली पहिल्यांदा की बापरे, म्हणजे हेल्दी भीती होती अर्थात की आई शपथ डायरेक्ट स्टार प्रवाह आणि कोठारी विजन. सो ही कोणाचीही नॅचरल रिॲक्शन असूच शकते, आणि कारण हे ध्यानीमनी कुठेच नव्हतं, असं काही मी करेन असं मला वाटलंही नव्हतं. माझे काही वेगळे प्रोजेक्ट्सही सुरू होते आणि मीनवाईल हे असं इतकं असं पटकन आलं ना. पण मग आदिनाथ एक वाक्य म्हणाला की चांगल्या गोष्टी ना अशा होऊन जातात आणि त्या आपल्यालाही कळत नाही. सो काइंड ऑफ तसं माझं झालं इकडे की ते इतकं असं की काय काय झालं आता, काय झालं असं आपण म्हणतो ना, तसं ते झालं. त्यामुळे जरी ती भीती असली तरी खूप एक हेल्दी भीती होती. आणि कम्फर्ट झोन तोडण्या आधीचं जे सगळं होतं ना, तशी ती रिॲक्शन होती की बापरे, म्हणजे आता वेगळं शहर, वेगळंच प्रेशर, त्यात मालिका, म्हणजे रोज शूटिंग आणि हे सगळं. बरं ते आपल्याला जमेल ना, इच्छा तर आहे, आवडतं आहे, सगळं माहितीये, रोज काम करायला 24 तास काम करायला एक तयारी आहे, सगळं आहे, पण जमेल ना, हा एक खूप मोठा हे होता. पण कुठेतरी ते सगळं असं होत गेलं आणि घडत गेला आणि देवकृपेने, स्वामींच्या कृपेने ते चांगलं चालू झालं. क्या बात आहे. परंतु आता तू म्हणतेस ना की असं होतं सगळं असं, पण मालिकाचं तसं होत नाही, कारण त्या 1000 एपिसोडसाठी रोज आपल्याला 12 तास 14 तास काम करायचं. त्यात लीड म्हटल्यानंतर सुट्टी मिळेल की नाही, ऑफ मिळेल की नाही, ह्या सगळ्या गोष्टी फार ह्याच्यामध्ये असतात. सो ह्याची पूर्वकल्पना तुला होती का? कारण मला टेलिव्हिजन इंडस्ट्रीचं काम हे खूप वेगळ्या पद्धतीचं, जे फिल्म मध्ये खूप 30-40 दिवसांचं शेड्यूल असतं, नंतर डबिंग असेल, पण मालिकेचं तसं नाहीये. मग तसं तुमचं काही ठरलं होतं का की आता 500 एपिसोडचं करायचंय की 1000 एपिसोडचं करायचंय, की अजून तर आकडा ठरलेला नाहीये? नाही, इच्छा खूप आहे, ह्याचे भरपूर एपिसोड्स हवेत, हीच इच्छा आहे सगळ्यांचीच. पण असं काही ठरलेलं नव्हतं. फक्त हे ह्याची कल्पना होती, मी जसं मगाशी म्हणाले की म्हणूनच भीती होती की बापरे आपल्याला जमेल ना, कारण एवढं तास काम करणं, आपल्याला इच्छा असते, पण ना कधी कधी ते काय म्हणतो फिजिकली पॉसिबलही होत नाही कधी कधी. किंवा आपल्याला माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा टास्क हा होता की माझं घर सोडून इकडे येऊन वेगळं घर घेऊन राहणं. कारण मी आतापर्यंत गेल्या इतक्या वर्षांमध्ये मी एकदाही माझ्या घरच्यांपासून लांब राहिलेली नाहीये. माझं एकत्र कुटुंब आहे, जॉईंट फॅमिली माझी असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र असतो आणि माझ्या घरातलेही कोणी असे कधी कुठे लांब गेलेले नाहीये. त्यामुळे माझ्यासाठी आणि घरातल्यांसाठी तोच खूप मोठा जास्त टास्क होता. त्यामुळे इथनं इथे येणं हाच एक काय म्हणेन मी की त्याची जास्त हे असल्यामुळे ना पुढची सगळी कल्पना होती मला, पण हे जमेल ना तर मला पुढचं सगळं जमेल. सारा हे मला जमतंय असं हळूहळू. नाही, पण एक आहे की जेवढे पण बाहेरून आलेले, म्हणजे मुंबईच्या बाहेरून आलेले सगळे कलाकार आहेत,
त्यांना मुंबईने सामावून घेतले आणि ते आता मुंबईचे झालेत, नक्कीच. मुंबईचे कलाकार म्हणून ओळखले जातात. हो. तुझ्याही बाबतीत तसं हो, होईल हो. अशी खात्री आहे मला वाटतं. मला मुंबईची व्हायला आवडेल, पण कसं आहे ना, मी पुण्याची आहे आणि मी पुण्याचीच आहे आणि मी पुण्याचीच राहणारे विषय. त्यामुळे मुंबईवर माझं प्रेम आहे, पण शेवटी आपलं पहिलं प्रेम माझी माझी कर्मभूमी जरी ही असली तरी माझी जन्मभूमी माझं पुणे आणि मी पुणेकर असल्यामुळे मला जाज्वल्य अभिमान आहे. सो विषय इथेच एंड होतो आपला. मी पण रेस माय केस होते. पण नशीबवान ही मालिका आपल्या भेटीला येते. प्रोमो आला आणि ज्या पद्धतीचा प्रोमो आहे, खूप अशा टेक्स्चर वेगळा आहे त्याचा. आणि अशा पद्धतीचे प्रोमो टेलिव्हिजनवरती आता जे वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत, त्यात सतीश राजवाडे सर, स्टार प्रवाह, कोठारे विजन, इतक्या सगळ्या गोष्टी जमून आलेल्या आहेत. आणि त्यात तुझी भूमिका काय आहे ती वठवणं, कशा पद्धतीने तू सगळ्या त्या प्रोसेसमध्ये येतेस आणि ते वठवतेस का? सो माझी गिरिजा ही व्यक्तिरेखा आहे आणि ती गिरिजा इतकी मनमिळाऊ, गोड, खूप सुस्वभावी की जी मुलगी सगळ्यांना आवडेल. म्हणजे कुणीही पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडेल किंवा घराघरात प्रत्येकाला असं वाटेल की अरे अशी मुलगी पाहिजे यार आपल्याला, किंवा अशी सून करून घ्यायला आवडेल आपल्याला, की रिलेटच होते पटकन. अशी ही गिरिजा आहे जी तिच्या मनात खूप जास्त वेदना आहेत. तिच्या लहानपणापासून काय 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 इतकी कष्ट आहेत तिच्या वाट्याला, कष्ट करते आहे ती खूप आणि वेदना आहेत, पण चेहऱ्यावर एक हसू आणि आत्मविश्वास आहे की लहान भाऊ आहे, त्या लहान भावासाठी आणि वडील आहेत, आई नाहीये तिला, सो वडील आहेत. ऍक्च्युली स्टोरी आपली वेगळी आहे, पण गिरिजासाठी तिचं छोटस एक तिचं विश्व आहे. तर त्या वडिलांसाठी आणि तिच्या भावासाठी तिला खंबीरपणे उभं राहायचं की मीच एकटी आहे आणि माझ्या मागे मला बॅकबोन नाहीये, त्यामुळे मी एकटी आहे आणि मला ह्या दोघांसाठी म्हणजे ह्याच्या भावाच्या शिक्षणासाठी आणि बाबांचं जे काही थोडंफार कर्ज वगैरे आहे त्यांचं ते कर्ज फेडण्यासाठी मलाच एकटीला सक्षम व्हावं लागणार आहे. ह्यात मला कोणाचाही सपोर्ट नाहीये, सो लेट्स डू इट. सो तिच्यात खूप जास्त ऍक्सेप्टन्स आहे की जो आजकालच्या मुलींमध्ये खूप कमी किंवा आजकालच्या माणसांमध्येच खूप कमी असतो. आणि कुठेतरी ही मला माझ्यात आणि गिरिजामधली एक सिमिलॅरिटी वाटते की माझ्यातही ऍक्सेप्टन्स आहे. म्हणजे मी गोष्टी खूप पटकन ऍक्सेप्ट करते की असं घडलंय का, ओके मग आता ते गिरिजामध्येही कुठेतरी आहे की घडलंय, रडले आहे आता, पण आता रडत काय बसते, पुढे जाऊया पुढे जाऊया, आता पुढे काय मी करू शकते ह्याचा विचार करूया. सो जे सगळ्यांना पात्र आवडेल अशी ती गिरिजा आहे. आणखीन एक समीकरण आहे मुक्ताईमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं हे होतं की थांबायचं नाहीये, लढायचं आहे, आपल्या न्याय मिळवायचा आहे. मला वाटतं हे प्रत्येक माणसामध्ये असतं आणि काही लोकांना ते उमगतं, काही लोकांना उमगत कळत नाही पटकन की अरे आपल्याला जमतं ऍक्सेप्ट करायला. पण मला वाटतं प्रत्येकामध्ये हे असतंच, फक्त ते ना त्याला कळावं लागतं. ते कळलं ना एकदा की मग बॉस, मग तुम्हाला कोण नाही अडवू शकत. क्या बात आहे. हा जो शेड्यूल आहे 12 तासाचा 14 तासाचा, तो कसा अनुभव होतेस तू? वेळ मिळतो का किंवा तर मिळाला असतं काय करतेस? अगदीच फावला वेळ तर नाही मिळत. मिळाली तर सुट्टी मिळते, ती पण आता एकदा दोनदा मिळाली आणि सुट्टी मिळाली की मी पुण्याला पळते. आहे नाही त्या कपड्या दिवशी पुण्याला पळते. सो सध्या तरी हेच आहे. पण खरं सांगायचं तर नाही मिळत फावला वेळ. पण मला आवडतंय की मला फावला वेळ मिळत नाहीये. मला आवडतंय की मी बऱ्यापैकी वेळ कामात आहे, कामातनं घरी आल्यावर झोपायचं, परत उठायचं, सकाळी निघून जायचं सेटवर. सो हे मला आता आवडतंय खूप जास्त, कारण जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते आणि आपण ती मनापासून करतो, त्याच गोष्टीचं वातावरण सतत आपल्या आजूबाजूला असणं हे माझ्यासारख्या मुलीला खूप जास्त हेल्दी आहे असं मला वाटतं. म्हणजे काम नसेल तर मी खूप जास्त आळशी आहे, बोरिंग आहे, झोपाळू आहे. मी फक्त झोपते, पसारा घ्यायचे, काहीही कामं करत नाही घरातली. पण हेच जर काम असेल तर मी घरातला पसाराही आवरलेला असतो, कारण मला आल्यावर घर छान लागतं. माझे सगळे काय म्हणू, एकंदरीत नीटनेटकं मला राहायला आवडतं. आणि मी सतत एका माइंडसेट मध्ये असते की हा आपण काम करतोय, त्यामुळे इथनं शांतता असते माझ्या मनात आणि माझ्या डोक्यात की आपण काम करतोय, ह्याचं एक समाधान असतं की जे आवडतंय तेच आपण करतोय. वा. नावाला धरून एक प्रश्न असा की असा एखादा प्रसंग किंवा किस्सा आहे का की तिथे वाटलं की अरे खरंच आपण नशिबान आहोत? अरे केवढे किस्से आहेत एखादा हाच बघ ना आत्ताचा. म्हणजे किती सांगू, म्हणजे मला पावला मी एखादे काय मी असं स्पेसिफिकली सांगायचं झालं तर आतापर्यंत मला ज्या ज्या भूमिका मिळाल्या आहेत, मला जी जी कामं मिळाली आहेत ती अशीच मिळाली आहेत सगळी, टचवूड.
पण ह्या सगळ्यात हेच होतं की यार आपण नशीबवान होतं, कारण एवढं सहज मला त्याची जाणीव आहे का, अर्थात आहे, किंवा असं सहज मिळालंय म्हणून हा चल आपण लय भारी असं काहीच नाहीये माझं. मला असं की मला काम करायचंय, मला काम करायचंय, हा एक असतं. आणि मग ते मॅनिफेस्टेशन आपलं कुठेतरी असतं की आपल्याला ह्या एका लिमिट पर्यंत पोहोचू पाहतीये मी, असं कुठेतरी ते असतं. आणि मग ते नशीबही साथ देतं, आपली मेहनतही साथ देते, आणि त्या दोन्हीच्या जोरावर आपल्याला ती गोष्ट मिळते. सो माझं आतापर्यंत हेच होत गेलंय, आणि आय होप यापुढेही असंच होईल. तर इथेच मला असं वाटतं की म्हणून मी पहिल्यांदा बोलले की नशीबवान आहे यार. नाही ते तर आहेच आहे, कारण तू ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करतेस ती पिढी साधारण आता आधी नाटक, प्रायोगिक, मग मालिका मिळते, मालिका, मग सिनेमा. तुझा प्रवास उलटा झाला थोडासा. म्हणजे नाटक, हो, थिएटर आणि सिनेमा झाला, आणि मग आता मालिका. आणि हा प्रवास आधीच्या कलाकारांचा होता, आपल्या आधीच्या पिढी. वाव, बघ मग इथे पण मी नशीबवान आहे, म्हणजे गोष्टी बदलायला वेळ लागत नाही. की नशीबवान लोकांना घेऊन नशीबवान ही मालिका घडते, आणि त्यात तुमच्यासारखे नशीबवान कलाकार त्याच्यामध्ये आहेत. आणि मला वाटतं की मालिका सुद्धा नशीब काढेल, आणि सगळ्या मालिकांमध्ये ती नशीबवान ठरेल. जाता जाता प्रेक्षकांना कसं आव्हान करशील? मी एवढंच सांगेन की जसं तुम्ही सगळ्या इतर मालिकांवर प्रेम करता, तसं ही नशीबवान ही आमची नवी मालिका सुद्धा तुम्हाला आवडणार आहे, आपलीशी वाटणार आहे, आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला त्यात बघायला मिळणार आहेत, जे आतापर्यंत कदाचित झालेलं नाहीये, किंवा जे खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि जे सतत खेळवून ठेवणारं असेल. त्यामुळे प्लीज ही मालिका नक्की बघा, आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच कायम राहू दे. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत पुन्हा पुन्हा गप्पा मारल्या. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा, आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.